Okay, now let's look at बॅलन्स बॉन्ड थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. एकदम इम्पॉर्टंट थेरी आहे. याच्यावरती बेस्ट भरपूर क्वेश्चन येतात, भरपूर MCQ येतात. आणि क्वेश्चन्स आर लाईक वी हॅव टू फाइंड आउट द हायब्रिडायझेशन. इन सम केसेस वी हॅव टू फाइंड आउट द शेप ऑफ द कॉम्प्लेक्स. वी हॅव टू डिटरमाइन द मॅग्नेटिक नेचर ऑफ द कॉम्प्लेक्स. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे ह्या बेसिसवरचे क्वेश्चन BBT येतात, डेफिनेटली येतात. त्यामुळे एकदम महत्त्वाची थेरी आहे. सगळ्यात स्टार्टला तर आपण बघूयात पॉस्च्युलेट्स ऑफ BBT की बॅलन्स बॉन्ड थेरीचे पॉस्च्युलेट्स काय आहेत. जसे आपल्याकडे केमिकल बॉन्डिंगमध्ये काही पॉस्च्युलेट होते हायब्रिडायझेशनच्या वेळेस, त्याच टाईपचे पॉस्च्युलेट इकडे आहेत बघ. चलो, तर सगळ्यात पहिलं पॉस्च्युलेट बघ काय. इन कॉम्प्लेक्सेस सेंट्रल मेटल आयन. सगळ्यात पहिलं पॉस्च्युलेट काय आहे बघ. इन अ कॉम्प्लेक्सेस सेंट्रल मेटल आयन ऍक्ट्स लाईक इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. मगासपासून आपण बघतोय की सेंट्रल मेटल आयन आहे. सेंट्रल मेटल आयनकडे काय आहेत, एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत. आणि ज्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल्स आहे इट कॅन बिहेव ॲज अ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, इट कॅन बिहेव ॲज अ लुईस ॲसिड. म्हणजे पॉस्च्युलेट आपल्याला काय सांगतंय, सेंट्रल मेटल आयन ऍक्ट्स ॲज लुईस ॲसिड. याचंच मिनिंग काय, सेंट्रल मेटल आयन ऍक्ट्स लाईक Lewis acid. Central metal ion acts at Lewis acid means it is a electron pair acceptor. तर सगळ्यात महत्वाचं ते की आपल्याकडे जो सेंट्रल मेटल आयन आहे एखादा CO+3, तर आम्हाला माहिती आहे याच्याकडे काय आहेत, इट हॅज एम्प्टी ऑर्बिटल्स. इट हॅज एम्प्टी ऑर्बिटल्स. एम्प्टी ऑर्बिटल्स म्हणजेच कसले ऑर्बिटल्स, वॅकंट ऑर्बिटल्स. एम्प्टी मीन्स वॅकंट ऑर्बिटल्स. आणि या वॅकंट ऑर्बिटल्समध्ये लिगंड काय शेअर करणार आहे, स्वतःच्या लोन पेअर्स. तर the first postulate is in a complex the central metal atom or ion acts like electron pair acceptor, and if it is an electron pair acceptor it must provide the sufficient number of vacant orbitals for the bonding. See, एखादा जर इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहे, in order to accept those electron pairs one must have vacant orbitals in it, and that's why the first postulate talks about providing vacant orbitals. The central metal ion acts like a Lewis acid, electron pair acceptor, and in order to accept the electron pairs it must provide sufficient number of vacant orbitals for the bonding. त्यांनी काय प्रोव्हाइड करायचे, वॅकंट ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करायचे फॉर द बॉन्डिंग. मग आता पुढे जाऊयात. वॅकंट ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करायचे. खाली एक एक्झाम्पल पण आहे बघ माझ्याकडे, इथे येतो मी. आता हे बघ, हा कॉम्प्लेक्स आहे आपल्याकडे CONH3 हा एक कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की CO वरती 0 चार्ज आहे, तर कोबाल्ट वरती चार्ज किती, +3. आता कोबाल्ट आहे, इथे येतो मी. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर असतो 27. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं, सिमिलर टू आर्गॉन, देन 3d7 4s2. हे कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. पण आत्ता कोबाल्ट कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन जाणार, याच्यामधून 1 इलेक्ट्रॉन जाणार. म्हणजे कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोबाल्ट +3 मध्ये काय होणार आहे, 4s मधून 2 इलेक्ट्रॉन गेले, 3d7 मधून 1 इलेक्ट्रॉन गेला, म्हणजे 3d6 4s0. पुढे अजून काय आपल्याकडे 4p0 आहे, 4d0 आहे. आणि आता कोबाल्ट +3 मध्ये काय झालं, कोबाल्ट +3 मध्ये बाळा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बनलं आर्गॉन, देन 3d6, आणि आता पुढे काय 4s0 4p0 4d0. तेच इकडे दिसतंय 4s0 4p0, आणि 4d काही इकडे आपण दाखवला नाही. आणि 3d6 1 2 3 4 5 6 ते कोबाल्ट +3 आयनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे अशा टाईपमध्ये. आणि मग हा जो सेंट्रल मेटल आयन आहे इट मस्ट प्रोव्हाइड वॅकंट ऑर्बिटल्स. हा काय प्रोव्हाइड करणार आहे, वॅकंट ऑर्बिटल्स इन ऑर्डर टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड्स. ते पॉस्च्युलेट आपल्याला ते सांगतं, फर्स्ट पॉस्च्युलेट की इट मस्ट प्रोव्हाइड सफिशियंट नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स फॉर बॉन्डिंग. आता जे आत्ता न्यूमरिकल घेतलं होतं आपण की कोबाल्ट NH36 +3, कोबाल्टने किती कोऑर्डिनेट बॉन्ड बनवले, 6. जेवढे कोऑर्डिनेट बॉन्ड बनवणार आहेत तेवढे काय प्रोव्हाइड करावे लागतील, वॅकंट ऑर्बिटल्स. वॅकंट ऑर्बिटल्स 2च आहेत, तर 2च कोऑर्डिनेट बॉन्ड बनतील. वॅकंट ऑर्बिटल 3 आहेत, 3 कोऑर्डिनेट बॉन्ड बनतील. तर जेवढे कोऑर्डिनेट बॉन्ड बनणार आहेत तेवढे आपल्याकडे काय पाहिजेत, वॅकंट ऑर्बिटल्स. दॅट
is second postulate. The number of vacant orbitals made available by central metal ion, the number of vacant orbitals provided by central metal ion, the number of vacant orbitals provided by central metal ion is equal to coordination number, is equal to coordination number. Coordination number is nothing but number of coordinate bonds formed by central metal ion. Central metal ion जेवढे coordinate bonds बनवतो, it means coordination number. तर जेवढा coordination number तेवढेच काय प्रोव्हाइड करावे लागतील, एम्प्टी ऑर्बिटल्स, वॅकंट ऑर्बिटल्स, म्हणजे तेवढे काय फॉर्म होतील, कोऑर्डिनेट बॉन्ड. तेवढे फॉर्म होतील आपल्याकडे कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके, थर्ड पॉस्ट्युलेट. आता the vacant orbitals made available by central metal ion undergoes hybridization to form hybrid orbitals of same energy, same shape and same size in same number. हे आपलं हायब्रिडायझेशन मधलं पॉस्ट्युलेट की ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहेत, जी बॉन्ड बनवणार आहेत, दोज ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाइन्स undergoes a hybridization process, the process of mixing and recasting of atomic orbitals to form equal number of hybrid orbitals. Those are equivalent in energy, equivalent in shape and symmetrically distributed in a space is called as a hybridization process. And the newly formed hybrid orbitals are same in number as that of number of atomic orbitals participated. हायब्रिडायझेशन मध्ये बघितलं होतं 11th मध्ये, केमिकल बॉन्डिंग मध्ये. तेच पॉस्ट्युलेट इकडे थर्ड पॉस्ट्युलेट बनून आलंय की सेंट्रल मेटल आयन जे आपल्याला वॅकंट ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करतो, ती वॅकंट ऑर्बिटल्स एस ऑर्बिटल असतील, पी ऑर्बिटल असतील, डी ऑर्बिटल असतील, तर डायरेक्ट बॉन्डिंग तर होणार नाही ना, की एस ओव्हरलॅप करतंय, पी ओव्हरलॅप करतंय, डी स्वतःचा ओव्हरलॅप करतंय, तसं तर होणार नाही. दिस वॅकंट ऑर्बिटल्स एस पी डी एस पी काय असतील ती, दिस वॅकंट ऑर्बिटल्स अंडरगोज अ हायब्रिडायझेशन प्रोसेस. तिथं ते म्हणलंय द वॅकंट ऑर्बिटल्स मेड अवेलेबल बाय सेंट्रल मेटल आयन हायब्रिडाइज टुगेदर टू फॉर्म हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि मग जेवढी वॅकंट ऑर्बिटल्स कंबाईन होणार तेवढीच काय फॉर्म होणार, हायब्रिड ऑर्बिटल्स. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर. का तर इकडे काय म्हणलंय आपण, द वॅकंट ऑर्बिटल्स मेड अवेलेबल बाय सेंट्रल मेटल आयन इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर. वॅकंट ऑर्बिटल्स किती आहेत, कोऑर्डिनेशन नंबर एवढी. आणि जेवढी वॅकंट ऑर्बिटल्स आहेत तेवढीच कशामध्ये जाणार, दोज विल अंडरगो हायब्रिडायझेशन प्रोसेस टू फॉर्म हायब्रिड ऑर्बिटल्स. तीच काय फॉर्म करणार आहेत, हायब्रिड ऑर्बिटल्स. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर तेवढी काय फॉर्म होणार आहेत आपल्याकडे, हायब्रिड ऑर्बिटल्स. आणि हायब्रिड ऑर्बिटल्स कशी असतात, त्यांची प्रॉपर्टी लिहिली की दोज हायब्रिड ऑर्बिटल्स आर सेम इन एनर्जी, सेम शेप, सेम साईज, सेम इन नंबर. म्हणजे जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाले तेवढेच फॉर्म होतात काय, ॲटॉमिक ऑर्बिटल्स. तेवढेच फॉर्म होणार आहेत ॲटॉमिक ऑर्बिटल्स. पुढे आता फोर्थ पॉस्ट्युलेट, म्हणजे इथे दाखवतो बघ तुला. आता इथे बघ, हे जे 6 वॅकंट ऑर्बिटल्स आहेत, आता हे कुठली कुठली ऑर्बिटल्स आहेत, हे 3D आहे, हे 4s आहे आणि हे 4p आहे. तर 3D मधली 2 ऑर्बिटल 1 2, 4s मधला 1 ऑर्बिटल आणि 4p मधली 3 ऑर्बिटल. दीज वॅकंट ऑर्बिटल्स का तर हा काय फॉर्म करतोय, कोबाल्ट NH3 6, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचे, तर 6 वॅकंट ऑर्बिटल्स पाहिजेत. 1 2 3 4 5 6. 6 vacant orbitals are provided by CO+3 ion. Now CO+3 ion provides 6 vacant orbitals, and now these 6 vacant orbitals undergoes a process of hybridization D to sp3. हे 6 vacant orbitals कशामध्ये गेली, hybridization process मध्ये गेली D to sp3. and depending on the type of hybridization, आता या मॉलिक्यूलला पर्टिक्युलर काय असेल, शेप, because hybrid orbitals are directional. Hybrid orbitals are directional in nature, आणि hybrid orbitals जर directional नेचरचे असतील, these hybrid orbitals will give particular shape to the complex. Now it will be our fourth postulate of VBIT. एकदम महत्वाचं, नीट समजून घे, लक्ष दे नीट, प्रत्येक सेंटेन्स नीट ऐक. बघ इकडे काय म्हणलंय, हायब्रिड ऑर्बिटल्स रिमेन डायरेक्टेड इन सम स्पेसिफाईड डायरेक्शन. म्हणजेच काय, हायब्रिड ऑर्बिटल्स आर डायरेक्शनल इन नेचर अँड प्रोव्हाइड्स अ डेफिनेट जॉमेट्री टू द कॉम्प्लेक्स आयन. अँड प्रोव्हाइड्स डेफिनेट जॉमेट्री टू द कॉम्प्लेक्स आयन. म्हणजेच काय, डिपेंडिंग ऑन हायब्रिडायझेशन
जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स आयन इज डिपेंडंट. आणि मग ते इकडे दिलंय बघ की तुझ्याकडे कोऑर्डिनेशन नंबर आला 2 तर दोनच हायब्रिड ऑर्बिटल तर शेप काय येणार आहे लिनियर. 3 ऑर्बिटल्स असतील कोऑर्डिनेशन नंबर 3 तर 3 हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणजे हायब्रिडायझेशन काय sp2 तर शेप काय असतो आपल्याला माहिती आहे ट्रायंग्युलर प्लेनर 120 डिग्री बॉन्ड अँगल ऑल आर इन अ सेम प्लेन. 11th मध्येच बघितलंय. कोऑर्डिनेशन नंबर जर 4 आला देर मस्ट बी 4 वॅकंट ऑर्बिटल्स आणि डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ हायब्रिडायझेशन द शेप मे बी टेट्राहेड्रल और शेप मे बी स्क्वेअर प्लेनर. तर नंबर जर आला 4 त्या 2 टाईपचं हायब्रिडायझेशन पॉसिबल असतं. की हायब्रिडायझेशन काय होणार sp3 किंवा dsp2. sp3 हायब्रिडायझेशन झालं टेट्राहेड्रल शेप, dsp2 हायब्रिडायझेशन झालं इट हॅज अ स्क्वेअर प्लेनर शेप. नंबर जर आला 5 तर हायब्रिडायझेशन असू शकतं sp3 और dsp3. आता sp3d आणि dsp3 मध्ये फरक काय दिस d ऑर्बिटल आणि हा d ऑर्बिटल. हा जो d ऑर्बिटल आहे sp3 मध्ये हा आउटर d आहे. आउटर d म्हणजे त्याला आपण म्हणतो nd. आणि हा जो d ऑर्बिटल आहे इट इज इनर d त्याला आपण म्हणतो n-1d. n-1d मी तुला दाखवतो मला काय म्हणायचं. इथे बघ ह्या केसमध्ये बघ इथे काय केस आहे बघ 3d 4s 4p. सपोज हायब्रिडायझेशन होताना असं झालं. कुठलं हायब्रिडायझेशन झालं आता 3d ह्याला जर आपण n म्हणलं तर 3 ला काय म्हणणार आहे आपण n-1 आणि मग हा कोण आहे n-1d हा कोण आहे ns np nd. मग आता जे हायब्रिडायझेशन होतं आता स्क्रीनवरती ते कसलं हायब्रिडायझेशन आहे d2sp3 1 2 3 4 5 आणि 6 ऑर्बिटल्स यांच्यामध्ये कुठलं ऑर्बिटेशन झालं d2sp3. आणि हा जो d यूज होतोय हा कसला d आहे बाळा इट इज इनर d ऑर्बिटल. इनर d म्हणजे कुठलं n-1d ऑर्बिटल म्हणजे इनर ऑर्बिटल. n-1d ऑर्बिटल म्हणजे इनर ऑर्बिटल. आणि सपोज हायब्रिडायझेशन जर झालं हे 1 2 3 4 5 आणि 6 यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन झालं तर आता हे बघ हा ns होता हा np होता हा nd होता n इज द आउटर मोस्ट शेल. आता हायब्रिडायझेशन कुठलं झालंय sp3d आणि आता हा जो d यूज होतोय तो कुठला d आहे आउटर d म्हणजे कुठला nd आउटर d. म्हणून हायब्रिडायझेशनचे आपण 2 टाईप केलेत. हे अशा टाईपमध्ये जर हायब्रिडायझेशन झालं इनर d यूज केला d2sp3 आउटर d जर यूज केला इकडे sp3d2 आउटर d. तर म्हणून इकडे 2 टाईप मध्ये लिहिलं आपण आउटर d और इनर d. sp3d और dsp3 कुठलंही यूज होऊ देत आउटर येऊ देत किंवा इनर होऊ देत शेप इज ट्रायगोनल बायपिरामिडल. तसंच नंबर जर असेल 6 कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर हायब्रिड ऑर्बिटल पण 6 पाहिजेत. मग ती कुठली असू शकतात sp3d2. आता आउटर d आहे आपल्याला कळतंय आउटर d म्हणून ह्याला काय म्हणायचं आउटर कॉम्प्लेक्स. आउटर d यूज केला हायब्रिडायझेशन मध्ये म्हणून आउटर कॉम्प्लेक्स. आणि खाली कोण आहे d2sp3 मग हे d ऑर्बिटल कुठलं आहे इनर d यूज झाला तर काय म्हणायचं इनर कॉम्प्लेक्स. तर ज्यावेळेस हायब्रिडायझेशन मध्ये nd ऑर्बिटल पार्टिसिपेट करतं त्यावेळेस काय म्हणायचं आउटर कॉम्प्लेक्स. आणि ज्यावेळेस हायब्रिडायझेशन मध्ये n-1d पार्टिसिपेट करतो त्यावेळेस आम्ही काय म्हणतो त्याला इट इज कॉल्ड ॲज इनर कॉम्प्लेक्स. मग कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल हायब्रिडायझेशन कुठलं पण होऊ देत कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल तर शेप तर फिक्स असतो ऑक्टाहेड्रल. शेप फिक्स असतो बाळा शेप काय असतो ऑक्टाहेड्रल शेप. कोऑर्डिनेशन नंबर 6 मध्ये शेप इज ऑलवेज ऑक्टाहेड्रल शेप. फक्त काय डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल युज्ड की ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये कुठलं ऑर्बिटल यूज झालं आउटर डी और इनर डी. आउटर डी यूज झाला आउटर कॉम्प्लेक्स इनर डी यूज झाला इनर कॉम्प्लेक्स.
मग तेच इथं सांगितलंय बघ. फिफ्थ पॉस्ट्युलेट, फॉर हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल मेटल आयन कॅन प्रोव्हाइड either its inner d orbital n-1 d orbital or outer d orbital nd orbital. On this basis complexes are called as inner orbital and outer orbital complexes. जस्ट मी जे आत्ता एक्सप्लेन केलं ते इनर यूज झाला n-1 d ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये, इट इज कॉल्ड एज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स किंवा इनर कॉम्प्लेक्स. आउटर ऑर्बिटल यूज झालं nd, इट इज कॉल्ड एज आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. दॅट्स इट, बाकी काही विचार करायचा नाही. आता हे बघ, हे सिक्स्थ फार महत्वाचं आहे आणि हे बाळा येतं एक्सपिरियन्स प्रॅक्टिस करून. प्रॅक्टिस जेवढ्या मॉलिक्युलचं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढा तुम्हाला 6 पॉईंट होऊन जाणार क्लिअर. आता 6 पॉईंट मध्ये काय म्हणलंय जरा नीट लक्ष देऊन ऐक. इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स, आता आपल्याकडे जे डोनर ग्रुप्स आहेत किंवा डोनर ॲटम्स आहेत, दीज डोनर ग्रुप्स और डोनर ॲटम्स आर क्लासिफाईड इन टू 2 टाइप्स. ह्यांना आपण 2 टाईपमध्ये क्लासिफाय करतो, स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स आणि वीक फील्ड लिगंड्स. आता हे स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स, वीक फील्ड लिगंड्स, इट इज बेस्ड ऑन क्रिस्टल फील्ड थेरी. हे कशामधून आलंय? भयंकर त्रास होतोय कशात? कोरडं पडून पडून पॅक होतंय बोललं की. आता हे जे वर्ड्स आहेत, स्ट्रॉंग फील्ड लिगंड, वीक फील्ड लिगंड, फील्ड लिगंड, लिगंड फील्ड, हे क्रिस्टल फील्ड थिअरी तिकडून जो काही क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंगचा स्टडी आहे त्याच्यावरून हे येतं की स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स कुठले, वीक फील्ड लिगंड्स कुठे, डिपेंडिंग ऑन क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. 2 टाईप असतात, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. ते आपण सीएफटी थेरी वेळेच्या बघूया, सीएफटी थेरीच्या वेळेस. आता करोनामध्ये तुमचा सिलेबस कट केलाय, त्याच्यामध्ये सीएफटी थेरीज कट करून टाकली. नाही, ते एक चांगली थेरी होती, क्रिस्टल फील्ड थेरी. जाऊ देत. त्या थेरीमधून आपल्याला काय मिळतात? स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स, वीक फील्ड लिगंड्स. तर आपण काय लक्षात ठेवायची ही नावं. स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स म्हणजे कुठले? कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरस डोनर्स, डोनर ॲटम्स. लिगंड्स in which donor atoms are carbon, nitrogen, phosphorus are strong field ligands. म्हणजे आपण एक जनरिक स्टेटमेंट सांगतोय, हेच व्हॅलिड आहे असं नाही. पण याच्यामध्ये बघ, डोनर ॲटम कोण आहे? कार्बन. कार्बन इथिलीन डायमाइन मध्ये डोनर ॲटम कोण असतं? नायट्रोजन. नायट्रोजन, नायट्रोजन, नायट्रोजन. डीएमजी डायमिथिल ग्लायऑक्साइड मध्ये डोनर ॲटम कोण असतं? नायट्रोजन. ईडीटीए मध्ये डोनर ॲटम कोण असतं? नायट्रोजन. आणि काही ऑक्सिजन असतात. ट्रायफिनिल फॉस्फाईन, याच्यामध्ये डोनर ॲटम कोण आहे? फॉस्फरस. तर आम्हाला दिसते की ज्यांच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरस डोनर ॲटम्स आहेत, हे काय आहेत? स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स आहेत. आणि हॅलोजन्स, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन आणि ऑक्सिजन डोनर. ऑक्सिजन, परत सल्फर, इथे पण ऑक्झलॅटो. ऑक्झलॅटोमध्ये ऑक्सिजन डोनर आहे. आणि अजून कोण? H2. अजून कोण? H2. ते वीक लिगंड्स आहेत. Ligands in which donor atoms are halogens, oxygen and
सल्फर आर वीक लिगंड्स. तर आपण काय लक्षात ठेवायची ही नावं, स्ट्रॉंग फील्ड लिगंड आणि वीक फील्ड लिगंड. आता लक्षात काय ठेवायचं की स्ट्रॉंग फील्ड लिगंड्स आहेत हे काय करतात, इट कॉजेस पेअरिंग ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल आयन. की सेंट्रल मेटल आयन मध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर हे अनपेड इलेक्ट्रॉनचं काय करू शकतात, दरवेळेस करतीलच असं नाही, एक्सेप्शन केसेसच भरपूर असतात. पण मेजॉरिटी ऑफ टाइम्स आपण म्हणूयात 70% ऑफ टाइम हे जे लिगंड्स आहेत, दीज लिगंड कॉजेस पेअरिंग ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल आयन. आता NH3 काय आहे बघ, NH3 एक स्ट्रॉंग फील्ड लिगंड आहे. मग हे मगाच्या एक्झाम्पलमध्ये जाऊयात आपण. हे एक्झाम्पल आपण काय म्हणलं की कोबाल्ट आहे, ॲटॉमिक नंबर 27, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होतं, आर्गॉन 3d7 4s2. मग 4s मधले 2 इलेक्ट्रॉन गेले, 3d7 मधला 1 इलेक्ट्रॉन गेला, 3 इलेक्ट्रॉन गेले की काय फॉर्म झालं, कोबाल्ट प्लस 3 आयन. मग कोबाल्ट प्लस 3 आयन मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होतं, हे बघ कोबाल्ट 27, त्याच्यामध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होतं सिमिलर टू आर्गॉन. आणि मग काय 3d7 4s2 कोबाल्ट प्लस 3 मी 3 इलेक्ट्रॉन गेले तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय बनतं, आर्गॉन. म्हणजे कोण आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 सगळं फुल्ली फील्ड. आर्गॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर 18, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 सगळं फील्ड. आणि आता शिल्लक काय राहिलं 3d6 4s0, अजून पुढे काय शिल्लक आहे 4p0, अजून पुढे काय शिल्लक आहे 4d0. तर हा जो कोबाल्ट प्लस 3 आयन आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आमच्याकडे सध्या 3d6 4s0 4p0 4d0 वगैरे. आता 3d6 मध्ये 6 इलेक्ट्रॉन टाकले बघा आपण इकडे, 1 हंस रूलनी टाकले आधी, 1 2 3 4 5 डिजनरेट, आणि मग पेरिंग केला 6, तर हे टाकले 6 इलेक्ट्रॉन्स. हे काय टाकले 6 इलेक्ट्रॉन्स टाकले. आता हा जो कॉम्प्लेक्स आहे तो कुणाबरोबर फॉर्म झालाय बघ, NH3 बरोबर कॉम्प्लेक्स फॉर्म झालाय. आणि NH3 कसला लिगंड आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगंड causes pairing of unpaired electrons in central metal ion. Strong field ligand causes pairing of unpaired electron in central metal ion. मग होतं काय, हा जो CO+3 आयन आहे अशा कंडिशन मध्ये याच्या शेजारी लिगंड आला NH3, की NH3 चे हे जे काय आपण म्हणत लोन पेअर्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये रिपल्शन होऊन जी एनर्जी क्रिएट होते, दॅट एनर्जी फोर्सेस दिस इलेक्ट्रॉन्स टू गेट पेअर्ड अप. ती एनर्जी हा इलेक्ट्रॉनला पेअर करायला लावते. म्हणजे होतं काय की आता हा जो इलेक्ट्रॉन आहे तो याच्याबरोबर जाऊन पेअर होऊन जाईल, हा इलेक्ट्रॉन आहे याच्याबरोबर जाऊन पेअर होऊन जाईल, तर इथे पेअरिंग झालं बघ, इकडे काय झालं पेअरिंग झालं. मग ह्याला आपण म्हणतोय स्ट्रॉंग फील्ड लिगंड, द लिगंड विच कॉजेस पेअरिंग ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. हे जे अनपेड इलेक्ट्रॉन होते सेंट्रल मेटल आयन मध्ये त्यांचं काय झालं पेअरिंग, कुणामुळे NH3 मुळे, स्ट्रॉंग फील्ड लिगंड. मग याला आपण काय म्हणतोय स्ट्रॉंग फील्ड लिगंड. तर आम्ही तिकडे ते लिहिलंय बघ इथे 6th postulate. 6th postulate बघ, in presence of strong field ligands such as NH3, NO2 CN CO etc. there may occur forced pairing. may occur म्हणजे दरवेळेसच होईल असं गरजेचं नाही. there may occur forced pairing of electrons in inner d orbitals of central metal ion against the Hund's rule. Hund's rule आपल्याला म्हणतो पहिले डिजनरेट ऑर्बिटल्स सिंगली फिल करा. पण आपण काय करतोय लिगंड मध्ये, लिगंड जर स्ट्रॉंग फील्ड लिगंड असेल तर आपण काय करून टाकतोय पेअरिंग.
अगेन हंट्स रूल, आपण पेरिंग करून टाकतोय. आता ह्यांनी काय म्हणलं बघ पुढे, इट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स, स्पिन पेड कॉम्प्लेक्स अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स. आता याचा अर्थ समजून घे. परत एकदा इकडे येतो मी. बघ याच्यामध्ये जर पेरिंगच झालं नसतं, ह्या कोबाल्ट+3 मध्ये पेरिंगच झालं नसतं आणि कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 6 बॉन्ड बनवायचे, तर 6 वॅकंट ऑर्बिटल पाहिजेत. आता पेरिंगच झालं नसतं तर इकडे वॅकंट ऑर्बिटल तर नाहीच, मग आपल्याला काय मिळालं असतं, हे वॅकंट ऑर्बिटल, दुसरं वॅकंट ऑर्बिटल, तिसरं वॅकंट ऑर्बिटल, फोर्थ वॅकंट ऑर्बिटल, आणि मग काय पुढे 4D मधलं 5th आणि 6th फक्त ऑर्बिटल कुठलं 4D. मग हायब्रिडायझेशन काय झालं असतं sp3d2. ह्या केसमध्ये हायब्रिडायझेशन काय झालं असतं बाळा sp3d2. पेरिंग झालं नसतं तर sp3d2 हायब्रिडायझेशन झालं असतं आणि आउटर डी यूज केला असता म्हणून कॉम्प्लेक्स कुठला असता आउटर कॉम्प्लेक्स. आता जे फोर्स्ड पेरिंग झालं NH3 मुळे पेरिंग झालं तर आपल्याला काय मिळाले इनर डी मिळाले. हे 3D आहेत इनर डी. हा 1 2 3 4 5 आणि 6. आणि आता ह्यांनी मिळून काय फॉर्म केलं D2sp3. आता डी कुठला यूज झाला इनर. डी इनर यूज झाला म्हणून आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतोय इनर कॉम्प्लेक्स. तर ज्यावेळेस तुझ्याकडे पेरिंग होतं, ज्यावेळेस पेरिंग होतं त्यावेळेस इनर डी यूज होतो. ज्यावेळेस पेरिंग होत नाही त्यावेळेस काय यूज होतो आउटर डी. पेरिंग झालं नाही तर आउटर, पेरिंग झालं तर इनर. म्हणून इथे काय म्हणलंय त्यांनी 6th पॉस्ट्युलेट मध्ये, हे बघ इट कॉजेस फोर्स्ड पेरिंग. आणि ज्यावेळेस फोर्स्ड पेरिंग होतं इट लीड्स इन द फॉर्मेशन ऑफ इनर कॉम्प्लेक्स, स्पिन पेड कॉम्प्लेक्स. स्पिन काय झाले पेड झाले, स्पिन पेड कॉम्प्लेक्स. जे अनपेड इलेक्ट्रॉन्स होते त्यांचे स्पिन झाले पेड, म्हणून आपण काय म्हणतो इनर ऑर्बिटल स्पिन पेड. पेरिंग झालं की आपल्याला इनर डी यूज करता आला. पेरिंग झालं तर आपल्याला काय यूज करता आला इनर डी, म्हणून कसला कॉम्प्लेक्स इनर कॉम्प्लेक्स. आणि हे जे अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्यांचं काय झालं इकडे पेरिंग, त्यांचं काय झालं पेरिंग, म्हणून कसले कॉम्प्लेक्स स्पिन पेड कॉम्प्लेक्स, स्पिन पेड कॉम्प्लेक्स. आणि आता काय होतंय बघ, हे जे पेरिंग झालं त्याच्यामुळे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन काय झाले डिक्रीज. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन डिक्रीज झाले की मॅग्नेटिक मोमेंट पण काय होणार डिक्रीज. का तर मॅग्नेटिक मोमेंट काढायचा फॉर्म्युला असतो. इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन स्पिनिंग मोशन मध्ये आणि स्पिनिंग मोशन मध्ये त्याला काय असणार आहे स्पिन ओनली मुवमेंट, स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्येच बघितलं आपण की स्क्वेअर रूट ऑफ n इंटू ब्रॅकेट n+2 वेअर n करस्पॉन्ड्स टू नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. एकदम महत्वाचं आहे. n स्टँड्स फॉर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. तर जेवढे जास्त अनपेड इलेक्ट्रॉन तेवढी जास्त काय स्पिन मॅग्नेटिक मोमेंट, आणि तेवढा तो पॅरामॅग्नेटिक, तेवढा तो कॉम्प्लेक्स काय पॅरामॅग्नेटिक. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढा तो पॅरामॅग्नेटिक, तेवढी त्याची जास्त काय डायपोल मुवमेंट जास्त, स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट. ओके, की जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढी जास्त काय येणार आहे स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट. मग आता ज्यावेळेस अनपेड इलेक्ट्रॉनचं होतं पेरिंग, अनपेड इलेक्ट्रॉनचं पेरिंग झालं तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स काय झाले डिक्रीज. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स डिक्रीज झाले तर मॅग्नेटिक मुवमेंट पण काय होणार डिक्रीज. आणि मॅग्नेटिक मुवमेंट डिक्रीज झाली की आपण त्याला काय म्हणतो लो स्पिन, त्याला काय म्हणतो लो स्पिन. म्हणजे काय कळलं आपल्याला की स्ट्रॉंग फील्ड लिगंड आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगंड काय करतो इलेक्ट्रॉनचं पेरिंग करतो. इलेक्ट्रॉनचं पेरिंग झाल्यामुळे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स डिक्रीज होतात. अनपेड इलेक्ट्रॉन्स डिक्रीज झाले की स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट डिक्रीज होते, आणि स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट डिक्रीज झाली म्हणून आपण काय म्हणतो लो स्पिन. म्हणून इकडे काय म्हणलंय पेरिंग, पेरिंग लीड्स टू फॉर्मेशन ऑफ इनर ऑर्बिटल स्पिन पेड अँड लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. एकदम महत्वाचं, प्रचंड महत्वाचं स्टेटमेंट की इलेक्ट्रॉनचं पेरिंग झालं तर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनतो. इनर ऑर्बिटलमध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स कमी असतात. इलेक्ट्रॉनचं पेरिंग होतं म्हणून स्पिन पेड कॉम्प्लेक्स, आणि अनपेड इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणून स्पिन मोशन कमी होते, स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट कमी होते म्हणून कसला लो स्पिन कॉम्प्लेक्स.
आणि आता वीक फील्ड लिगंड मध्ये सगळं याच्या अपोजिट होणार आहे. ज्यास वीक फील्ड लिगंड असतील हॅलोजन्स H2 कॅनॉट कॉज पेरिंग. आणि आता जर पेरिंगच झालं नाही, इथे पेरिंगच झालं नाही तर आता कुठलं ऑर्बिटल यूज होणार? 4D. एम्प्टी ऑर्बिटल कुठलं यूज होणार? 4D. म्हणजे कसला कॉम्प्लेक्स? आउटर. म्हणजे कसला कॉम्प्लेक्स? आउटर. तिथे म्हणलंय बघ, आउटर कॉम्प्लेक्स. पेरिंगच झालं नाही तर जनरली दरवेळेसच नाही, काय बनू शकतो? आउटर कॉम्प्लेक्स. स्पिन पेअर्स नाहीत झाले, इथे काय झालं? पेरिंग झालं, स्पिन पेअर झाले. ह्यांचं जर पेरिंगच झालं नाही तर ह्याचा स्पिन, यांचं काय होणार नाही? पेरिंग. यांचं पेरिंग झालं नाही तर आपण काय म्हणतो? स्पिन फ्री कॉम्प्लेक्स. आणि काय? हाय स्पिन कॉम्प्लेक्स. का तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले, मॅग्नेटिक मुवमेंट इन्क्रीज झाली म्हणून कसला कॉम्प्लेक्स? हाय स्पिन कॉम्प्लेक्स. अनपेड इलेक्ट्रॉन वाढले बघितले, अनपेड इलेक्ट्रॉन 4 आले. अनपेड इलेक्ट्रॉन 4 आले तिथं एनची व्हॅल्यू 4 आली. 4 + 2 6 × 4 24. तर स्क्वेअर रूट ऑफ 24. 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स. तर काय इन्क्रीज झाली? स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट इन्क्रीज झाली म्हणून आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो? हाय स्पिन कॉम्प्लेक्स. तर 6th स्टेटमेंट एकदम महत्वाचा स्टेटमेंट आहे. 6th की स्ट्रॉंग फील्ड लिगंड फॉर्म्स इनर कॉम्प्लेक्सेस, स्पिन पेड कॉम्प्लेक्सेस, लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. वीक फील्ड लिगंड कॅन फॉर्म आउटर कॉम्प्लेक्सेस, स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस, स्पिन पेड नाही, स्पिन फ्री कॉम्प्लेक्सेस और हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. बस ते झाले पॉस्ट्युलेट. आता आपण काय म्हणलंय? सगळ्यात पहिल्या पॉस्ट्युलेट मध्ये सेंट्रल मेटल आयन ऍक्सेप्ट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सेंट्रल मेटल आयन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. म्हणजेच आम्ही पहिल्या पॉस्ट्युलेट मध्ये काय म्हणलंय? सेंट्रल मेटल आयन इज लुईस ऍसिड. सेंट्रल मेटल आयन इज लुईस ऍसिड. लुईस ऍसिड म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. सेंट्रल मेटल आयन इज अ इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. मग कोणतरी इलेक्ट्रॉन पेअर डोनर पण पाहिजे ना. आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनर कोण असतं आपल्याला माहितीच आहे. इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आर लिगंड्स आर इलेक्ट्रॉन डोनर. आणि इलेक्ट्रॉन डोनर असतात त्यांना आपण काय म्हणतो? दीज आर कॉल्ड ॲज लुईस बेसिस. त्यांना आपण काय म्हणतो? लुईस बेसिस. तर 7.2 आहे बघ. लिगंड्स ऍक्ट ॲज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनरला मी काय म्हणतो? लुईस बेस. म्हणजे आम्हाला एक कळलं की सेंट्रल मेटल आयन इज लुईस ऍसिड अँड लिगंड्स कोण आहेत? लिगंड्स आर लुईस basis. So the interaction between central metal ion and ligands is purely covalent. की यांच्यामध्ये जो बॉन्ड बनणार आहे इट इज अ कोवॅलंट बॉन्ड. यांच्यामध्ये जे बॉन्डिंग होणार आहे इट इज अ कोवॅलंट बॉन्डिंग, कोऑर्डिनेट बॉन्ड. इट इज अ लुईस ऍसिड बेस इंटरॅक्शन. ह्या दोघांमध्ये जी रिॲक्शन होणार आहे सेंट्रल मेटल आयन अँड लिगंड्स मध्ये इट इज लुईस acid base interaction. It is Lewis acid base interaction. तो बस ligands act like electron pair donor. Hence they must contain one or lone pair of electrons that can be donated to the central metal ion for formation of ligand metal ion coordinate bond. की जो लिगंड मस्ट हॅव ॲटलिस्ट वन लोन पेअर. हा पॉइंट ते सांगतो की लिगंड्स आर इलेक्ट्रॉन डोनर, लिगंड्स आर लुईस बेसिस, अँड दॅट्स वाय
द स्पेशीज दोज आर गोइंग टू ऍक्ट ॲज अ लिगंड मस्ट हॅव ॲटलिस्ट वन लोन पेअर. त्यांच्याकडे कमीत कमी काय पाहिजे, एक लोन पेअर पाहिजे लिगंडकडे. ज्याच्याकडे लोन पेअरच नाही, इट कॅनॉट ऍक्ट ॲज लिगंड. जर त्याच्याकडे काय नसेल तर, लोन पेअर नसेल तर इट कॅनॉट ऍक्ट ॲज अ लिगंड. आता पुढे 8th point. If a complex ion contains one or more unpaired electron, एकदम महत्वाचं. If complex ion contains one or more unpaired electrons, then it is attracted in an external magnetic field. When a substance contains unpaired electrons in it, when substance contains one or more unpaired electrons in it, it gets attracted in external magnetic field, and such compounds are called as paramagnetic in nature. आता कंपाऊंड आहेत आपण दोन टाईपमध्ये क्लासिफाय करतो, मॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक. हे आपण आधी पण बघितलंय, मॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक. मॅग्नेटिक नेचर आहे ते आपण सांगतो कसं, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक. अजून पण काही टाईप असतात, फेरोमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक, ते नंतर. आता आपण जस्ट ब्रॉड क्लासिफिकेशन की कंपाऊंड्स किंवा मॅग्नेटिक नेचर ऑफ कंपाऊंड्स इज क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स. 2 टाईप काय आहेत, डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक. मग ज्यांच्यामध्ये आम्ही म्हणतोय की ॲटलिस्ट वन अनपेड इलेक्ट्रॉन आहे, ॲटलिस्ट वन अनपेड इलेक्ट्रॉन, कमीत कमी एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन असेल तरी पण तो काय असतो, पॅरामॅग्नेटिक. आणि ओळखायचं कसं की पॅरामॅग्नेटिक आहे का, सच अ कंपाऊंड गेट्स वीकली अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. whenever the compound gets weakly attracted in magnetic field, it is paramagnetic in nature. आणि पॅरामॅग्नेटिक कंपाऊंड कडे काय असतात, अनपेड इलेक्ट्रॉन्स. संपलं. On the other hand, if it does not contain any unpaired electron, then it is not attracted in a magnetic field and it is diamagnetic in nature. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं की कमीत कमी एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन निघाला, कॉम्प्लेक्स मध्ये कमीत कमी एक जरी अनपेड इलेक्ट्रॉन निघाला तरी पण तो काय असणार आहे, पॅरामॅग्नेटिक. आणि पॅरामॅग्नेटिक असेल तर त्याला काय असणार आहे, इट्स डायपोल मुवमेंट इज नॉट इक्वल टू 0. मॅग्नेटिक मुवमेंट, इट्स मॅग्नेटिक मुवमेंट इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय, पॅरामॅग्नेटिक. आणि डायमॅग्नेटिक म्हणजे काय, अनपेड इलेक्ट्रॉनच नाही. अनपेड इलेक्ट्रॉनच नाही तर स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट किती येणार, 0. तर आपण फक्त एक लक्षात ठेवायचं की अनपेड इलेक्ट्रॉन असेल, मग किती असू देत, एक पण असू देत, अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर पॅरामॅग्नेटिक. Whenever a complex has unpaired electron, it is paramagnetic in nature. And when there is no unpaired electron, when all electrons are paired, the complex is diamagnetic. If it does not contain any unpaired electron, then it is diamagnetic. Then it is diamagnetic. आणि मग पॅरामॅग्नेटिक असेल तर आपण काय काढतो त्याची, पॅरामॅग्नेटिक असेल तर आपण त्याची काढतो स्पिन डायपोल मुवमेंट युजिंग दिस फॉर्म्युला. स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इंटू ब्रॅकेट n+2 अँड इट्स युनिट इज बोर मॅग्नेटन. बोर मॅग्नेटन म्हणजे काय असतं, दिस कॉन्स्टंट EH/4πmc. E इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, H इज प्लँक्स कॉन्स्टंट, 4π कॉन्स्टंट, m इज मास ऑफ इलेक्ट्रॉन, C इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट. तर बोर मॅग्नेटन म्हणजे एक कॉन्स्टंट आहे EH/4πmc. आणि n म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. तर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जर 0 असतील, अनपेड इलेक्ट्रॉनच नसेल, सगळे इलेक्ट्रॉन्स पेड असतील, अशा केसमध्ये झालं ते की स्ट्रॉंग पेड लिगंड आला आणि त्याने या इलेक्ट्रॉनचं काय केलं, पेरिंग. आता पेरिंग झालं तर अनपेड इलेक्ट्रॉन किती, अनपेड इलेक्ट्रॉन आले 0. इथे बघ, अनपेड इलेक्ट्रॉन जर 0 आले तर कंपाऊंड काय असतो, डायमॅग्नेटिक. वेन अनपेड इलेक्ट्रॉन इज 0, कंपाऊंड इज डायमॅग्नेटिक. इथे बघ, डायमॅग्नेटिक, इट्स मॅग्नेटिक मुवमेंट इज 0. का त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉनच नाही. आता दुसरी एक केस आहे इकडे, याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत बघ, 1 2 3 4. कॉम्प्लेक्स फॉर्म झाला, त्यास पेरिंग झालंच नाही का, तो वीक फील्ड लिगंड होता. लिगंड कोण आहे बघ, फ्लोरीन. फ्लोरीन एक कसला लिगंड आहे, वीक. वीक लिगंड काय करत नाही, पेरिंग करत नाही. तर अनपेड इलेक्ट्रॉन तसेच राहिले. किती अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 4. अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तर हा कसल्या नेचरचा आहे, पॅरामॅग्नेटिक.
अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत हा पॅरामॅग्नेटिक नेचरचा, इथे आलंच बघ. इट इज अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड अँड इट इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर. एन इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, किती? 4. पॅरामॅग्नेटिक. याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, हा कसला आला? पॅरामॅग्नेटिक. आता नेक्स्ट आपण 2-3 लेक्चरमध्ये फक्त काय करणार आहे, 2 किंवा 3 लेक्चर तरी लागतील, फक्त आपण बघणार आहे व्हीबीटी. म्हणजे आपल्याला डिफरंट मॉलिक्युल्स असतील आणि आपण त्याच्यामध्ये प्रिडिक्ट करणार की पेअरिंग होईल का नाही. काही मध्ये एक्सेप्शन्स केसेस आहेत, तर लक्षातच ठेवायचं की इथं पेअरिंग होतं, इथं होत नाही. मग लिगंड स्ट्रॉंग असला, वीक असला, कधी कधी वीक फील्ड लिगंडमध्ये पण पेअरिंग होतं, ते एक्सेप्शनल केसेस असतात, जास्त मनावरती घ्यायचं नाही. 90% केसेस तर काही आपल्याकडे म्हणा, ते 80% केसेसमध्ये तर काही एक्सेप्शन नसतं. आणि 20% जे एक्सेप्शनल केसेस आहेत त्यातला फक्त आपण एक 7-8 लक्षात ठेवतो किंवा 4-5च त्या येतात एक्झाममध्ये, तेवढं लक्षात ठेवायचं. ओके.